2026 मध्ये शरद पवार कुठून निवडून येणार? गोपीचंद पडळकरांकडून राष्ट्रवादीला चिमटा. 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, पवारांना टोला. व्यवहार रद्द झाला तरी 21 कोटी भरावेच लागणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, दोषींवर कारवाई होणारच, फडणवीसांची माहिती. पार्थ पवारांचा कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द. आरोपांची राळ उठल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा. माझे नातेवाईक असले तरी कारवाई व्हावी, अजित पवारांची भूमिका. चोरी केलेला माल रिकव्हर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का? राज्य सरकार बनवाबनवी करतंय. अजित पवारांनी राजीनामा देण्याची गरज. अंबादास दानवेंचा व्यवहार रद्द करण्यावरून निशाणा. मंत्री प्रताप सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत घेतली. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. सरनाईकांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी जागा घेतल्याचा आरोप. 8 डिसेंबरपासून नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन. 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार. विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा नुकसान पाहणी दौऱ्याचा आज 4था दिवस. परभणी जालना दौऱ्यानंतर जालन्यामध्ये पत्रकार परिषद. संभाजीनगरमध्ये सभेनं दौऱ्याची सांगता. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. मंत्री राधाकृष्ण विखेंचं वादग्रस्त विधान. विखेंच्या वक्तव्यानं नवा वाद पेटला. मुंबईतल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली. निवडून येण्याच्या निकषावर मिळणार तिकीट. येत्या 15 दिवसात भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत रिपोर्ट तयार केला जाणार. युतीच्या 5 वर्षांच्या काळात राज्यात 250 कोटी झाडं लावली जाणार. वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. राज्यात 5 विभागात भव्य रोपवाटिका उभारणार. नागपुरातील कंत्राटदार पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात. तिजोरीत खडखडाट. सरकारनं थकीत बिलं काढलीच नाहीत. अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा आंदोलनाचा इशारा. कोल्हापूरच्या गोकुळचे आता 25 जणांचं संचालक मंडळ. गोकुळच्या निर्वाचित संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 वर. आगामी निवडणुकीनंतर जम्बो संचालक मंडळ गोकुळमध्ये असणार. नागपुरात शालेय विद्यार्थ्यांच्या सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम. खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतर्गत सामूहिक गीता पठणाचं आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित. ₹5000 निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी आणि अंतिम देयकं मिळालीच नाही. 23,000 कर्मचाऱ्यांपैकी 2027 पर्यंत 10,000 कर्मचारी निवृत्त होणार. देयक कधी मिळणार? रेल्वेच्या 3 मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान, तसंच मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक. कोल्हापुरातील नवदाम्पत्याची जेसीबीच्या बकेटमधून काढली वरात. जेसीबी व्यावसायिकांना आपल्या मुलाच्या लग्नात वरातीसाठी देखील वापरला जेसीबी. उच्च शिक्षित संकेत आणि पूजा माने यांच्या लग्नाच्या वरातीची परिसरात जोरदार चर्चा. नाशकात पाणीबाणी. आज निम्म्या शहराचा पाणी पुरवठा बंद, तर उद्या कमी दाबानं पाणी येणार. पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. बीडमध्ये व्हेल माशाची 1.5 कोटी रुपयांची उलटी जप्त. तस्करी करणाऱ्या दोघांना अटक. माशाच्या उलटीला औषध निर्मितीमध्ये मोठं महत्त्व. महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू. कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक घटना. ग्रामस्थांचा संताप. वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव.